राज्यामध्ये कांदा प्रश्न पेटलेला आहे आणि मंत्रालयासमोर किसान काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यानं अखेर आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलेला आहे। लाईव्ह थ्रू आहे माझं। कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्यात यावं, 3000 रुपयांचा हमीभाव मिळावा अशी त्यांची मागणी आहे। हमीभाव मिळणाऱ्या यादीमध्ये कांद्याला समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं मागणी करावी अशा मागण्या किसान काँग्रेसच्या वतीनं केल्या जात आहेत। रस्त्यावरती कांदे ओतून हे आंदोलन केलं जातंय। काही वेळापूर्वी आपण बातमी पाहिली होती की कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे एका वृद्ध शेतकऱ्यानं कांद्यावर झोपत बाजार समितीमध्ये आंदोलन केलं होतं, तर आता मंत्रालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, एकीकडे मंत्रालयात सगळे मंत्री उपस्थित आहेत, मुख्यमंत्री काही वेळापूर्वी पोहोचलेत आणि आता मंत्रालयासमोर हे आंदोलन केलं जातंय। काय मागण्या आहेत आणि दखल कशी घेतली जाईल? प्रज्ञा, नक्कीच आपण बघतोय की किसान काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे। कांद्याचे जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना अतिशय अत्यल्प बाजारभाव मिळतो आणि त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही। त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी किसान काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। आपण बघितलं तर त्यांनी अक्षरशः कांदा जो होता तो मंत्रालयाच्या बाहेरच टाकला आणि आपला निषेध व्यक्त केला। वारंवार सरकारकडे विनंती करून देखील त्यांच्या मागण्या मान्य होत नव्हत्या, म्हणून अखेर अशा प्रकारे आंदोलन करण्याची पाळी ही आंदोलनकर्त्यांवर आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। राज्यात कांद्याला 1500 रुपयाचा अनुदान देण्यात यावं, तसेच 3000 रुपयाचा हमीभाव देण्यात यावा, तसेच जी हमीभावाची यादी आहे त्यामध्ये कांद्याचा समावेश करण्याची मागणी राज्याने केंद्र सरकारकडे करावी अशी मागणी इथे किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आपण बघतो की सध्या पोलीस इथे आहेत आणि कांदा पुन्हा एकदा गोणीत भरण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। पूर्ण गोणीभर कांदा इकडे किसान काँग्रेसच्या वतीने आणि रस्त्यात टाकण्यात आला। पुणे आमदाराचा पुत्र आहे म्हणून शेतकऱ्याचे दिसत नाहीत का हाल त्यांना? आता दिलं पाहिजे। किसान काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांना पोलीस जे सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत का, त्यांना काही दिलासा देते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, बरोबर आहे सचिन, आपण पाहिलंय की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरामध्ये कांदा विकावा लागतो आणि त्यामुळे रोष आहे या सगळ्यांच्या मनात। रस्त्यावरती कांदा ओतून हे आंदोलन केलं जात आहे। जे आंदोलनकर्ते होते त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे। मंत्रालयासमोरची ही दृश्य आहेत। मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत आणि कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी देखील केली जाते आणि त्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सचिन, या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झालेलं होतं त्या संदर्भात काही कळू शकलंय का? सध्या किसान काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती सध्या आहे, मात्र मुख्यमंत्री इथे असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त इथे होता आणि जसे किसान काँग्रेसची लोक इथे पोहोचली तसंच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। किसान काँग्रेसचे जे ज्ञानेश्वर साळवे नावाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांच्या इथे आले आणि त्यांनी एक गोणीभर कांदा हा अक्षरशः रस्त्यात तिकडे टाकला आणि आपलं आंदोलन इकडे व्यक्त केलं। सरकारकडे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही सरकारकडे यासाठी वारंवार मागणी केली होती, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही घोषणा करावी, काही पॅकेज द्यावं याची मागणी करण्यात आली होती, मात्र राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर आंदोलनाची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। सध्या जे साळवे आहे त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांना या आंदोलनाची कुणकुण ही आधीच लागलेली होती। आता मुख्यमंत्री इथे उपस्थित असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि जसे आंदोलन करते आले कांद्याची म्हणून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। मात्र आंदोलन करताना आपण बघितलं की कांद्याचं पोतं होतं ते त्यांनी रस्त्यात खाली खाल्ला, ते कांदे पुन्हा एकदा भरून टाकण्याची वेळ त्याच्यावरती पोलिसांवरती आलेली होती। आता स्वतः मुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित आहेत। कांद्याचा प्रश्न राज्यभर सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरकारी पातळीवर काय दखल घेतली जाते पाहावं लागेल। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।